नमस्कार. आज आपल्या समवेत आपल्या अहिल्यानगरचे नूतन उपमहापौर माननीय धनंजय जाधव उपस्थित आहेत. मित्रांनो, 25 महिन्याच्या प्रशासक राजनंतर खऱ्या अर्थाने लोकनियुक्त असं सरकार स्थापन झालं आहे आपल्या शहराच्या बाबतीत, असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या प्रणालीमध्ये, प्रशासनाच्या प्रणालीमध्ये एक तरुण आणि तडफदार असं नेतृत्व म्हणजे धनंजयजी जाधव यांचे वडील, जे एकेकाळी याच सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते, त्यांच्या आठवणी मला निश्चितच आज होत आहेत, कारण ते माझे खूप चांगले मित्र होते. आणि त्यांची उपस्थिती सभागृहामध्ये ही अशी होती की ती सभागृह जिवंत ठेवत होती. त्याच्यामुळं त्यांचाच वारसा आमचे धनुभाऊ, आम्ही त्यांना धनुभाऊच म्हणतो कारण ते आमचे धनुभाऊच आहेत. आणि त्यांची जी काही संस्कृती, त्यांचा वारसा हे आपल्याला आता पुढे यांच्या रूपाने बघायला मिळणार आहे. धनुभाऊ, नवा मराठाच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रश्न असा आहे की मला आठवतं आहे की अवघ्या 8 ते 10 दिवसापूर्वी आपली भेट झाली होती आपल्या विशाल गणपतीच्या मंदिराच्या परिसरामध्ये. आणि त्या ठिकाणी आपलं प्राथमिक काहीतरी बोलणं झालं होतं या विषयावर. आणि त्याच वेळेस आम्हाला खात्री होती की आमचे धनुभाऊच आमचे उपमहापौर होणार आहेत. म्हणून इतर नगरसेवकांच्या याच्यामध्ये, त्या जत्रेमध्ये मी प्रथम आपली मुलाखत त्या ठिकाणी घेतली होती. तर त्या पातळीवर मी तुम्हाला विचारू इच्छितो, समस्त नागरिकांतर्फे विचारतो आहे अर्थात हीच गोष्ट, की सध्या आपल्या महानगरपालिकेपुढेचे असंख्य असे प्रश्न उपस्थित आहेत, खूप समस्या आहेत. तर त्या समस्या सोडवण्यासाठी पहिली तर गोष्ट अशी आहे की आपल्या पक्षाच्या पॉलिसीनुसार जे ठरवलं गेलेलं आहे की प्रत्येक 1.25 वर्षानंतर महापौर आणि उपमहापौरपद बदललं जाणार आहे, असं जाहीर करण्यात आलेलं आहे. तर या कार्यकालामध्ये आपल्याला या 1.25 वर्षामध्ये अतिशय धडाकेबाज असं काम आपल्याकडनं जनतेला अपेक्षित आहे. तर याबाबत आपण काय बोलताल? सर्वप्रथम मी नवा मराठाचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे सुहासभाई मुळे जे आज माझी मुलाखत घेत आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. तसं पाहिलं तर अहिल्यानगरच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो की एक भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीला त्यांनी पूर्ण विश्वास देऊन संपूर्ण बहुमत दिलं आहे. साधारणतः 52 नगरसेवक 68 पैकी आमचे निवडून आले आहेत. त्याचं कारण असं की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप साहेब, त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून हे काहीतरी नगर शहराचं कायापालट करू शकतात, त्या हिशोबाने त्यांनी नगरकरांनी पूर्ण एक हाती सत्ता दिलेली आहे. त्यामुळं मी अहिल्यानगरकरांचं पहिले आभार मानतो. सुहासभाईंनी जे आत्ता विचारलं की आव्हानं महापालिकेसमोर कुठली कुठली आहेत, तर मी या निमित्तानं त्यांना सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्ष प्रशासक होते, त्यांचं त्यांच्या पद्धतीने काम चालू होतं. परंतु लोकप्रतिनिधी ज्यावेळेस, लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदभार स्वीकारतो, निश्चितच एक वेगळी छाप त्या ठिकाणी असते. कारण नागरिक हे 24 तास आम्ही केलेल्या कामाबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यांना दैनंदिन ज्या अडचणी येतात त्याबद्दल ते आम्हाला कायम विचारणा करत असतात आणि तो त्यांचा अधिकारही आहे. महानगरपालिका ही एक अशी संस्था आहे की दैनंदिन जे प्रश्न उपस्थित होतात, मग ते पाण्याचे असो, लाईटचे असो, ड्रेनेजचे असो, रस्त्याचे असो, स्वच्छतेचे असो, या संदर्भात नागरिकांना सुविधा देण्याचं काम हे महानगरपालिका माध्यमातून करण्यात येत असतं. आणि ते कसं करून घ्यायचं, स्थानिक स्वराज्य संस्था ही जनतेच्या पैशातून चालणारी संस्था आहे. त्याच्यामुळं जनतेच्या पैशातून जनतेला सुविधा कशी द्यायची ही मोठी जबाबदारी खरं म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधींवर असते. आणि सध्याचं जर आपण विचारलं तर आर्थिक बोजा हा जो महानगरपालिकेवर दिवसांदिवस वाढत चालला आहे, हा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने हा प्रश्न आहे. कारण जर आपण पाहिलं तर आकडेवारी जर सांगायची ठरली तर तसं पाहिलं तर आज माझा पहिला दिवस आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. घरामध्ये गेलेला आहे. येस, साधारणतः आकडेवारी सांगितलं तर 85 ते 90 कोटी रुपये वार्षिक, पुढे मागं आकडा होऊ शकतो, मी अजून पूर्ण माहिती घेतलेली नाही, आहे.
आणि जे उत्पन्न आहे जे महापालिकेला मिळतं सगळं अनुदान टॅक्स या माध्यमातून, तर हे 60 ते 70 कोटीचं असू शकतं असं मी आज माहिती सगळी घेणार आहे. तर असं असताना कुठलाही व्यक्ती ज्याला प्रॉफिट लॉस समजतो हा सांगू शकतो की अशा पद्धतीने जर लॉस होत असेल तर निश्चितच संस्थेमध्ये काम करताना बऱ्याचशा अडचणींना सुहासभाई तोंड द्यावं लागतं. तर आमचं प्रमुख उद्देश हा असणार आहे की महानगरपालिकेचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवतं. ज्या डेड जागा आहेत म्हणजे ज्या मनपाच्या जागा आहेत किंवा जे ओपन स्पेस मनपाच्या मालकीचे आहेत त्यामध्ये ज्या मुख्य बाजारपेठेमध्ये असतील किंवा जिथं जिथं आपल्याला महानगरपालिकेचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल प्रत्येक लेवलमध्ये तसे ओपन स्पेस असतातच. त्या पद्धतीने खरं म्हणजे आमचे प्रयत्न असणार आहे. कारण उत्पन्न वाढवायचा आणि साईड बाय साईड खर्च थोडा कमी करायचा यावर मुख्य आमचं फोकस असणार आहे. आपण या संदर्भात जर पाहिलं तर विद्युतचा जो खर्च आहे म्हणजे जे लाईट बिलच्या संदर्भात आपण कायम आपल्या माध्यमातून नवमराठाच्या माध्यमातून पण बऱ्याच वेळा त्यावर आपण फोकस केलेला आहे की बऱ्याच वेळा MSEBीचं बिल भरण्यात आलं नाही किंवा थकबाकी वाढली. हे प्रश्न आपण उपस्थित करता हे मी तर म्हणतोय नगरकरांना पण माहीत पाहिजे की नगर शहराचं जे महानगरपालिकेचं जे बिल भरावं लागतं ते जवळपास 3-3.5 कोटीच्या आसपास. 3.5 कोटी म्हणजे वार्षिक बोजा जर आपण पाहिला तर तो 30-35 कोटीच्या घरात आपला जात असतो. तर हा खूप मोठा खर्च आहे. तर त्या दृष्टिकोनातून आमचे निश्चितच संग्रामभाई असतील सुजयदादा असतील यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प कसा करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जो हा खर्च जो होतो लाईट बिलाच्या ह्याच्यासाठी तो कमी कसा करता येईल. आपण पाहिलं सध्याला सोलारला खूप बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या असतील मोठमोठे युनिट्स असतील हे सोलारवरच सध्या चालत आहे. तर आपल्याला सोलारच्या माध्यमातून लाईट बचत कशी करता येईल आणि ते जो होणारा खर्च कसा थांबवता येईल यावर जे युग आहे ना साहेब, इथून पुढचं जे युग आहे तेच सोलरचं युग आहे. बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही जर आत्ता पायाभरणी केली तर मला असं वाटतं की याचा कायमस्वरूपी निचरा नाही निश्चितच तो आमचा सगळ्यात पहिले प्राधान्य त्याला आम्ही देणार आहे. अच्छा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला तर तुम्ही जरी आज या खुर्चीत बसले असलात उपमहापौर पदाच्या तर तुम्ही देखील आमच्या कृष्णभाऊ सारखेच तुम्ही पण देखील अभ्यासू आहात आणि तुम्ही देखील अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहात. तुमचा अभ्यास आहेच, वादच नाही याच्यामध्ये काही. त्यामुळे इथून पाठीमागचा जो इतिहास आहे तो जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये ज्या ज्या समस्या उपस्थित होतात त्या काही रात्रीतून उपस्थित नाही होत. त्या मागच्या 10-15 वर्षापासून पुढं कॅरी फॉरवर्ड होतात. उदाहरणार्थ आपलं करांचं संकलन त्या पद्धतीने होत नाही. मग करांचं संकलन का होत नाही तर नागरिकांमध्ये थोडीशी नाराजी, काही वाढीव पद्धतीने जे आलेल्या त्याच्याबद्दल काही नाराजी आहे किंवा सुखसुविधा मिळत नाहीत म्हणून नाराजी आहे. परंतु नागरिकांना हे देखील सांगणं गरजेचं आहे की आपल्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आपण सुखसुविधा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे इतरशी तुलना केली जाते पुण्याशी नगरशी आपल्या नाशिकशी. तर याबाबत पहिली काही हालचाल जी करावी लागणार आहे आपल्याला तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्याला उत्पन्न वाढवावं लागेल आणि मनुष्यबळ कसं वाढवता येईल या संदर्भात नुसत्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उपयोग नाही आहे. तर या संदर्भात आपण काही वेगळा विचार केला आहे का? म्हणजे जो दुसरा प्रश्न आहे आपला ह्याचं उत्तर थोडंसं अर्ध पहिल्या ह्याच्यातच आलं होतं की जोपर्यंत आपल्याला वाढीव भरती ह्या गोष्टीसाठी करता येत नाही कारण की आपला आस्थापनेवरचा खर्च हा अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आपल्याला परवानगी देत नाही नवीन भरतीसाठी. ज्यावेळेस आपला उत्पन्न वाढेल त्यावेळेस आपण मनुष्यबळ वाढू शकतो. तोपर्यंत आता शासन स्तरावर काही करता येईल याच्यासाठी आपण जे म्हटलं ते बरोबरच आहेत की मनुष्यबळ नसेल तर काम होणार नाही. आणि कमी लोकांमध्ये जास्त काम करायचं म्हटल्यावर हे पहा कर्मचाऱ्यांचंही त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांचा दोष नसतो. कारण की मी कालच माहिती घेतली उद्यान विभागाची. तर उद्यान विभागामध्ये असं होतं नगर परिषद नगरपालिका असताना त्या ठिकाणी 200-210 कर्मचारी होते आणि आज महापालिका झाल्यानंतर अवघे 20 ते 25 कर्मचारी आहेत अशी मला ज्यावेळेस धक्कादायक माहिती मिळाली त्यावेळेस मला असं समजलं की म्हणजे ते कर्मचारी पण किती स्ट्रेसमध्ये काम करत असतील आणि ते कसं काम करणार. कारण 68 नगरसेवक आहेत प्रत्येकाचे काम आहेत. नाही याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो मध्ये कारण का आता तुम्ही अभ्यासू आहात तुम्ही निश्चित हा मुद्दा वरपर्यंत मांडताल म्हणून तुमच्याशी हा विषय छेडतो की जरी आपल्याला सरकारकडनं
आपला आस्थापनावरचा खर्च जास्त असल्यामुळे भरतीला परवानगी मिळत नसली तरी पण महाराष्ट्रामध्ये अशा 3 महानगरपालिका आहेत की त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून सरकारकडनं तशा प्रकारची परवानगी देण्यात आली. उदाहरणच सांगायचं तर नागपूर महानगर. अच्छा, ठीक आहे. चला, मी आपले आभार मानतो सुहासभाई की एक चांगली माहिती आपण मला, आनंदाची बातमी तुम्हीच दिली मला. निश्चितच त्याचा आम्ही अभ्यास करू आणि लवकरच जर नागपूरमध्ये तसं झालेलं असेल तर निश्चितच आमचाही प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी पाठवू. योगायोगाने नागपूर हे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी चालतंय, महाराष्ट्रही त्यांच्या नेतृत्वाखाली चालतं. तर तसं जर काय असेल तर मी निश्चितच आमच्या, कारण का माहिती का, या प्रश्नाला ना उत्तर मिळणार नाही. कोंबडी अगोदर का अंडा अगोदर या प्रश्नाचं जसं उत्तर मिळत नाही तसं या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही की आस्थापनाचा खर्च आभार कमी मानतो. करायचा. चांगली की याच्यासाठी त्यांनी विशेष बाब म्हणून परमिशन दिलेली आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तर काय आपल्या हालचाल करता येईल आम्ही अहिल्यानगरला तुम्हाला तरी पाहून द्यावी असं तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं तुमच्या कारकिर्दीमध्ये. नक्की नक्की शुअर. आणि मग तो जर झाला ना तर आपल्या अर्ध्या अधिक समस्या याचा निचरा होईल असं मला वाटतं. आणि मला आठवतंय की तुम्ही मध्ये उद्यानाच्या बाबत विशेष तुम्ही भूमिका घेतली होती. आपल्या समोरच असलेलं जी काही सिद्धी बाग आहे त्या संदर्भामध्ये आपण त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप पण केलं होतं. तर अशा प्रकारचे जे काही उद्यानं आहेत नगर शहरामध्ये तर ते उद्यानं असावीत असे सगळ्या नागरिकांची खूप माफक अपेक्षा आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे चांगली आणि सिद्धिबागेच्या संदर्भात तुम्ही आमूलाग्र बदल घडवलेला आहे. तर त्यामुळं उद्यानाच्या बाबत तुम्ही जे काही मगाशी माहिती सांगितली की अवघे 20 कर्मचारी आहेत तर त्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस तुमच्या कारकिर्दीमध्ये काय? निश्चितच मी कालच जर तुम्हाला जसं सांगितलं की नगर परिषद असताना त्या ठिकाणी 200+ कर्मचारी उद्यान विभागाला होते आणि आत्ता अवघे 20 ते 25 आहेत. शहर वाढत चाललंय, शहराच्या अवतीभोवती वस्त्या वाढत चालल्यात, MIDC वाढत चालली, बाजारपेठ वाढत चालल्यात. बाहेरून ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हालाही त्या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्यानं नाहीत चांगली किंवा काय. आता ते मागं काय झालं यावर बोलण्यापेक्षा आपण जो प्रश्न मला विचारला की निश्चितच आम्ही उद्यानाला महत्त्व देणार आहे. आपण जर पाहिलं तर सिद्धिबाग हे खूप जुनं उद्यान आहे आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून ते BOTवर देण्यात आलेलं आहे. जी मागच्या वेळेस जी परिस्थिती असायची त्याच्यामध्ये सुधारण्यासाठी आम्हाला थोडंफार यश आलेलं आहे. संपूर्ण नाही, थोडंफार यश आलेलं आहे. आता मी लगेचच सांगणार नाही, परंतु येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आपणास पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की सिद्धिबागेचं एक चांगलं नूतनीकरण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तिथे सिद्धिबागेमध्ये एक बुद्ध विहार पण आहे, त्याची पण लवकरच आम्ही त्याचं नूतनीकरण करून, सध्या ते छोट्या जागेमध्ये आहे परंतु त्याला फ्रंटनी म्हणजे जो न्यू आर्ट्स कॉलेज दिल्ली गेटचा जो रोड आहे त्या रोडहून एंट्री देऊन ते एक मोठं करण्याचा देखील आमचा मानस आहे. परंतु आता काय झालं, जलतरण तलाव जो आहे तो जुना झाला आहे. ती मच्छी बाग जे आपण म्हणायचो तो मासा होता तो पण आता बऱ्यापैकी तो जुन्या काळातला असल्यामुळे तोही आम्ही ते बंद ठेवलं आहे. कारण त्याच्यातले काही भाग कोसळला होता. कुणाची काही घटना होऊ नये, महिला असतात, लहान मुलं असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना त्रास होऊ नये म्हणून तो पण आम्ही नवीन कशा पद्धतीने करता येईल एक चांगला आम्ही तो जो परिसर आहे सिद्धिबागेचा तो एक लवकरच तुम्हाला गोड बातमी आम्ही देऊ. त्याच्यावर आमचं काम चालू झालेलं आहे. आता आपल्यापाशी वेळ कमी असल्यामुळे मी संपूर्ण समस्यांचा आढावा आपला पण पहिलाच दिवस आहे. खरं म्हणजे समस्त नागरिकांकडनं तुम्हाला शुभेच्छा देणं हा देखील एक त्याच्या पाठीमागचा भाग आहे. परंतु शेवटचे 1-2-3 जे काही महत्त्वाचे मुद्दे ते तुम्हाला विचारून मी आपली ही छोटीशी मुलाखत संपवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की प्रभाग समिती हा जो विषय आहे ना की त्या प्रभागामधले जे अभ्यासू नागरिक असतात त्यांचे प्रभाग समिती स्थापन करण्याच्या विषयी आपल्या शहरामध्ये अनेकदा नुसत्या चर्चा झाल्या आणि प्रत्यक्षामध्ये काहीच होत नाही. वास्तविक प्रभाग समिती स्थापन करणं हे तुमच्यासाठी कितकं फायदेशीर आहे की तुमचं अर्धं काम तर तेच करतात की बा तशा प्रकारच्या समित्या आपल्या प्रभागामध्ये स्थापन व्हाव्यात. आज 70-80 वर्षानंतर सुद्धा भाई बार्शीकरांचं नाव घेतलं जातं. याला कारण म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत होती की ते प्रत्येक वॉर्डमध्ये व्हिजिट करायचे. आता आपण देखील तशा प्रकारची योजना राबवावी अशी तुम्हाला एक विनंती आहे की प्रत्येक वॉर्ड व्हिजिटमध्ये प्रत्यक्ष केल्यामुळं त्या निमित्ताने तो वॉर्ड साफ होतो. त्या निमित्ताने त्या वॉर्डमधल्या समस्या तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळतात. वॉर्ड व्हिजिट ही अतिशय महत्त्वाची आहे. प्रभाग समिती स्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर या जर का गोष्टी तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये घडवल्या तर मला वाटतं की आपल्या अहिल्यानगरमध्ये ती एक क्रांती घडून येईल. नक्की आपण जे मुद्दा मांडला आहे ना त्याचा आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यातून सकारात्मक काय करता येईल. कारण ती जी प्रभाग समिती आहे
नागरिकांची, त्याच्यासाठी फक्त त्या तिथले जे काही उत्साही लोक असतात, नागरिक असतात, अभ्यासू असतात, त्यांची समिती स्थापन केल्यामुळं तुमच्यावरचा बराचसा भार कमी होतो. की नाही, सूचना आपली चांगली आहे, त्याच्यावर आम्ही चर्चा करू आणि लवकरच निर्णय घेऊ. आपल्यापाशी वेळ कमी आहे, आपण भेटतच राहू आणि आपल्या अहिल्यानगरला आजूबाजूच्या पुणे, नाशिक याच्या दर्जाच्या समपातळीवर नेण्याचा आपण प्रयत्न करू. तीच आपली कृष्णभाऊंना देखील आदरांजली ठरेल आणि आपल्या अहिल्यानगरचं जे नाव झालेलं आहे अहमदनगरमधून अहिल्यानगर, तर त्या नावाला साजेसं आपण विकास घडवून आणू अशी आपण आशा धरायला हरकत नाही. कारण तुमच्यासारखं तरुण आणि तडफदार नेतृत्व लाभल्यानंतर मला नाही वाटत की काय अशक्य आहे. तुमच्याकडे फक्त हे पद आल्यानंतरच नाही तर याच्या अगोदरही तुमची काम करण्याची पद्धत पाहिलेली की तुम्ही जाऊन धडकणार आहात आणि तुम्ही या गोष्टी करणार आहात. तर समस्त नागरिकांकडनं प्रथम तुम्हाला आणि नवा मराठा चॅनलकडनं देखील तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला आमचं सहकार्य असेल असं जाहीर करतो. निश्चित नवा मराठा आणि सुहासभाई आपले मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.